परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। या चॅनलचं नाव आहे सुपरस्टार ब्लॉग। तर आज दिनविशेष म्हणजे वर्षभरापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती आज आलेली आहे, म्हणजेच आपली मालाड मालवणीची ओमचा लीला ग्रुपची श्रावणी पदयात्रा। तर आज 6 ऑगस्ट आपण जाणार आहे शिर्डीला चालत। आपण शिर्डीचे पूर्ण 7 दिवसाचे ब्लॉग आपण ब्लॉगमध्ये कवर करूया। तर आता चाललो आपण थेट 7 नंबरला, कारण सत्यनारायणची पूजा आहे आणि त्यानंतर 4 वाजता आपली पालखी इकडनं निघणार आहे। तर आता आपल्या पांग्या भाऊ होता, अरे पांग्या भाऊ आलेले आहेत। पांग्या साईराम साईराम, चला पांग्या भाऊ जाऊया का? हा जायचं ना, तयारी झालेली आपली। गाडीवर बसलो, आता चाललो आम्ही 7 नंबरला। तिकडे जाऊन आपण सत्यनारायणच्या पूजेची तयारी करू आणि मग पालखीचं पूर्ण स्वरूप तुम्हाला या ब्लॉगमध्ये। पांग्या भाऊ कसं वाटतं पालखी? बरं वाटतंय। ओम साईराम, ओम साईराम। पांग्या भाऊ आपल्या पूर्ण 7 दिवसामध्ये आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे। तर ब्लॉग पूर्ण बघा, फुल एन्जॉय करू यावर्षी। हो, तर साईराम मंडळी आपण पोहोचलेलो 7 नंबरला, जिकडनं आपली पालखी निघणार आहे। तर आपण आता इकडे सत्यनारायणची पूजा मांडणार आहोत। पूजा मांडल्यानंतर, पूजा झाल्यानंतर आपण पालखी सजवायला जाऊ। पालखी सजून झाल्यानंतर पालखी प्रारंभ होणार आपली मालाड मालवणी ते क्षेत्र शिर्डीसाठी। हा 6 ऑगस्ट खूप आनंदमय दिवस आहे। प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये आजचा दिवस खास आहे। आपण आलो आता संतोषी माता मंदिरमध्ये आणि आजच्या पूजेला जे बसणार आहे मालवणीमध्ये एकुलता एक व्यक्ती त्यांना ओळखतो, असे नामवंत व्यक्ती म्हणजे आपले नमन बुवा। नमन बुवा, जय साईनाथ। नमन बुवा आजच्या पूजेला बसणार। नमन बुवा कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतं। आपल्या बाबाची पालखी निघतात आहे, तुम्ही पण या पालखी बघायला आणि पालखीला चालत चला तुम्ही पण। तर आपले संतोषी माताचं मंदिर आहे आणि आपल्या बाबांची मूर्ती जी पालखीत बसते आणि आपली बाबांची चरण पादुका आणि आपली संतोषी माता आणि आपले पांग्या भाऊ साईराम। आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही प्रत्येक वेळी बघत असेल आपल्या पांग्या भाऊला। पांग्या भाऊ कसं वाटतं आज पालखी जाणार? आनंद वाटतंय, वाटतं। तर मंडळी भेटूया पालखी प्रारंभामध्ये। तर ब्लॉग पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटवर नक्की करा। तर भेटूया पालखीमध्ये। ओम साईराम। मूर्तीवरती अभिषेक, जलाभिषेक तथा सत्यनारायणाचा मूर्ती आहे। कार्याला आरंभ करण्यापूर्वी एक छोटासा श्रीफळ आपल्या नावाचा काढलेला आहे, त्याचा आपण स्वीकार करावा। तसेच या संपूर्ण कार्याला, या संपूर्ण तर मंडळी एवढ्या वेळापासून आपण पूजेची तयारी करतो। भूक लागली तर आपण नाश्ता करायला आलो। राख्याने पहिली प्लेट घेतलेली आहे डोस्याची। बा डोस्याची पहिली प्लेट घेतली राख्याने, बिना आंघोळीचा आला आणि हा टक्कू वडे खायला आलाय टक्कू। आणि राहुल तुला काय पाहिजे? राहुलला नको बोललो। आणि इटलीवाला अंकल हो बाय। मंडळी आता आपल्या सत्यनारायणची पूजा आतमध्ये चालू झालेली आहे। आपण नाश्ता करून आलो आता आणि आपल्या मंदिरात दिनेश भाऊ आलेले आहेत। दिनेश भाऊ साईराम साईराम। तर आज मस्त पालखी, आपली पालखी निघणार, कसं वाटतंय? कसं वाटतंय दिनेश भाऊ? मस्त एकदम। हा, दिनेश भाऊ वाट बघताय जप्पे भाऊ तिकडनं येणार आहे म्हणून। आणि आतमध्ये आपल्या अरे आपले मामा, हे पण आपले एक गणेश मामा आहे। दादा दादा साईराम। इकडे आपली तुळशी काढायचं काम चालू आहे। आपला विरू हे नमो नारायण, हरी हरी शंभू घरी, साईच्या घरी दर्शन घ्यायला आपण पदयात्री राकेश। बोल भाऊ। आतमध्ये आपल्या सत्यनारायणची पूजा चालू आहे। आम्ही गायत्री घेऊन निघालो आहे, आता चाललो आहे। पूजा झालेली आहे, सत्यनारायणची पूजा झाली, आता आम्ही चाललो आहे। पांग्या भाऊ साईराम साईराम। आता आम्ही चाललो आहे 7 नंबरला। तर बघूया पूर्ण पालखीचा स्वरूप आनंदमय। आत्ता पाऊस पडून झाला, फुल पाऊस पडून झाला। आता आम्ही चाललो आहे 7 नंबरला। नमस्कार मंडळी, आता असं झालेलं की पालखी तिकडे निघाली आहे आणि मी आणि चैतन बुवा आम्ही गेलेलो टी शर्ट आणायला। एक्स्ट्रा टी शर्ट होती, टी शर्ट संपलेली, तर एक्स्ट्रा टी शर्ट आणायला गेलेलो। तर चैतन बुवासोबत गेलेलो। आता आम्ही दोघं तयार व्हायचं बाकी, अजून तयार पण नाही झालं। तयार होतो आणि मग पालखीला भेटू आपण डायरेक्ट चैतन बुवासोबत। चैतन बुवा साईराम साईराम। आता आम्ही चाललो आहे पालखीच्या ठिकाणी, तयार होतो, तयार होऊन मग पालखीच्या ठिकाणी तुम्हाला भेटतो। ओम साईराम। सर्व पालखीच्या मुलांचा हात लावायचा। हा, त्या नारळ सर्व पालखीच्या मुलांचा हात लावायचा। आम्हाला समाज आहे, तिथं मानपण म्हणून आम्ही श्री
पासून आलोय आणि हा पांग्या हो आपल्या इकडे बघा सँडविच खा एकटा सँडविच खातोय. पराग भाऊ पण आहे, पराग भाऊ साईराम. तिकडे कोणतरी लपलंय. हा सागर भाऊ जय साईनाथ. आणि आपला काला रजनीकांत आपल्या ब्लॉग मध्ये बघितला असेल, आपला काला रजनीकांत भाऊ आहे साईराम भाऊ साईराम. हा मी बघा एकटा इकडे सँडविच खाल्लेलं आहे. खातो. चला साईराम भेटू पालखी. राजूभाई पण आला. जय साईनाथ साईराम. पालखी थांबली इकडे. हो किरण बुवा जय साईनाथ. कसं वाटतंय? जय साईनाथ बुवा, खूप मजा येतोय. एक वर्षापासून आम्ही वाट पाहतो या दिवसाची, कारण पालखीला चालण्याचा जे अनुभव आहे ना खूपच वेगळा आहे. तुम्ही पण या एकदा अनुभव करून बघा. राहुल बुवा जय साईनाथ. जय साईनाथ. यांच्या पहिल्या वर्ष नवीन अनुभव. पहिलं वर्ष चालतं ते. हा खूप आनंदमय वातावरण आहे. पालखी चालली आहे पुढे. यश पण आहे सोबत आपल्या. आपण काला रजनीकांतचा छोटा भाऊ. आपण पालखी आपली आता घेतलाय की नाही भावाला विचारा. तेल खूप इम्पॉर्टंट असतं पालखीमध्ये चालताना. एका पदयात्रीलाच माहिती असते तेल काय काम करतं. विराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की साईनाथ महाराज की जय साई. मंडळी आपल्या मीरभाऊनी पालखी मीरभाऊ आपण गेलेलो ओम ब्रह्मांच्या पालखीला. त्या पालखीमध्ये आपले मीरभाऊ चालत होते आणि आज आपल्या ओम साई लीलाची पालखी मीरभाऊनी घेतलेली आहे होल्डपर्यंत. खूप भारी वाटतंय भाई. आणि आपल्या एरियातून काढतात पालखी आणि खूप मजे म्हणजे आपली पोरं सगळे चालली आहे. खूप भारी वाटते भाई. जय साईनाथ. जय साईनाथ. ऑटोग्राफ. हाँ भाई क्या चाहिए? ओ भाई क्या चाहिए? बहुत अच्छी लग रही है मंडळी. अत्यंत आनंदमय वातावरण. साईनाथ महाराज की साई बाबा की. तर जय साईनाथ मित्रांनो, आता आपण पोहोचलोय मालवणी 1 नंबरला आणि दादा सोबत. जय साईनाथ दादा हे आपले चिंचपोकली. जय साईनाथ. बाकी आपली पालखी जप्पेबाई पण आहे सोबत. जप्पेबाई जय साईनाथ. माझा प्रवास होतो इथपर्यंत. हां जप्पेबाई आपल्याला निरोप द्यायला येतात दरवर्षी. तिथपर्यंत येणार आणि आता शेवटच्या दिवशी येणार, सेकंड लास्ट दिवशी, तेव्हा तिकडे भेटू. आणि साईराम. जय साईनाथ. किरण बुवाने 1 नंबर पालखी घेतली. हो साईराम. आपले सुशील भाऊ पण आलेले आहेत आपल्याला निरोप द्यायला. सुशील जय साईनाथ. तुला प्रत्येक ब्लॉग मध्ये यायचं आहे ना व्हिडिओ फोन चालू केला ना, प्रत्येक व्हिडिओ मध्ये यायचं आहे. क्रमांक 32चे अध्यक्ष प्रवीण नलावडे साहेब इकडे आहेत. प्रवीण नलावडे साहेब कसं वाटतंय? छान वाटतं. सुरुवात आहे, पालखीचा पहिला दिवस आहे. आम्हाला 7 दिवस चालायचं आहे. तर आपले प्रवीण भाऊ पण चालणार आहे सोबत पालखीसाठी. आणि पिंटू भाऊ जय साईनाथ. एका वर्षानंतरचा आनंद जो आहे तो आपल्या पिंटू भाऊच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसून येतो. सगळे टाईम आहे. आता गणपती बाप्पाच्या मंदिरात आलं, दर्शन घेऊ आणि होल्डवर जाऊ, भजन करू. व्हिडिओ पूर्ण बघा, खूप आवडेल. जय साईनाथ. मंगल मूर्ती सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मोरया साईनाथ महाराज की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची गुरवी प्रेम सुपाजयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंडी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय. तर साईराम मंडळी, आता आपले गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दर्शन झालेले आहेत पालखीचे. आता थेट आपण जाऊ आपल्या होल्डकडे पहिल्या दिवसाचा, जो आहे माडा एकता नगर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये. आणि आपले आजचे गणेश मामा साईराम.
आणि आपले विक्की दादा आपल्या लाडक्या बाची सोबत बाचू होय साईराम साईराम हा इथे हो आणि आपले वहिनी साहेब साईराम साईनाथ भाऊनी आपली पालखी घेतली आहे आपले रोहित भाऊ सद्गुरू साईनाथ महाराज आणि पाठी आपले जप्त्या भाऊ साईराम माझा प्रभू आधी सगळे साईनाथ हे आपले गणपती मंदिर जिकडे आपण शेवटचा निरोप द्यायला येतो आपल्या सगळ्या घरचे हो सागरबाई जय साईनाथ सागर भाऊ यावर्षी येत नाही पायाच्या प्रॉब्लेममुळे पाठच्या वर्षी ऍक्सिडेंट झालेला येतोय बोलतो अरे जय साईनाथ बाबांनी चालायची शक्ती दिली नंबरला जो बॅनर लागलेला तो रोहित बॅनर काढून आणला आणि बॅनर ए डिंडी के आगे आपला बॅनर अरे ये क्या साईनाथ महाराज की आपण पोचले ओळख अजय बुवा लपताय अजय बुवा जय साईनाथ हो जय साईनाथ हा किरण बुवा जय साईनाथ आणि सर पण आले आपले रोहित सर आपला कालीभाऊ जय साईनाथ बिपिन भाऊ पण आलेला आहे जय साईनाथ हो बाय जय साईनाथ बाय जय साईनाथ ना नागोबा एवढा कोपऱ्यामध्ये लपलेला आपला नागेश भाई साईराम सागर भाऊ पण आलेला सागर भाऊ अनिल भाऊ फुल ऍक्टर बाबू जय साईनाथ आपला दुसरा बाबू आणि इकडे गणपतीचा कारखाना आणि आपला होल्ड आलेला आहे आपला आज रात्रीचा होल्ड जय साईनाथ आपले साईराम जेवायला असले काकू एकटा जेवायला बसला मामा साईराम हे सामान घेऊन आला साईराम काहीच विषय नाही भाऊ काहीच विषय नाही जय साईनाथ भंडारा चालू आहे बाबांचा भंडारा सागर भाऊ जय साईनाथ मावशी मामी जय साईनाथ आम्ही भंडाऱ्याचा लाभ घेताना कसं वाटतं काकी बाबांचा भंडारा कसा वाटतं सोनाली साईराम मम्मी साईराम ओम साईराम काके बाय शक्ती जय साईनाथ हो साईराम भाऊ वाढतंय तर राहुल पण इकडे सेवाराम मध्ये रोहित सोनीचा भाऊ इकडे आपले साईराम आपला दिनेश भाऊ जुहूवरनं आलेला आहे आपला दरवर्षी हा येतो दिनेश भाऊ कसं वाटतंय चांगला भाऊची थोडी मराठी कच्ची आहे पण समजून घ्या आपले अनिल कपूर मामा पण आलेत पिंटू भाऊ भंडारा पाहिजे भाऊ कसं वाटतंय बंदोबस्त केल्याबद्दल आम्हाला धन्यवाद हा निलेश भाऊ उद्यापासून चालणार आहे आज घरी जाणार इकडे टीम बसलेली टीम ऍक्टिंग टीम याच्यामध्ये एक ऍक्टिंग नाही हा ऍक्टिंग हा आले मोठा ऍक्टिंग बाबा साहेब आओ आओ बाबा साहेब आओ आओ बाबा साहेब आओ आओ बाबा साहेब आओ आओ बाबा साहेब पटेल
साईने मुंबईवरून नाचूया गाऊया या ताईला पुजूया बाई बाई शिर्डीला जाऊया बाई बाई शिर्डीला जाऊया बाई बाई शिर्डीला जाऊया बाई बाई शिर्डीला जाऊया साईराम मंडळीचा आज स्वर्ग सुखाच्या प्रवासाचा पहिला दिवस सुखरूपपणे पार झालेला आहे. आता आपण जाऊन झोपूया. 2 वाजलेत आपल्याला भजन वगैरे करण्यामध्ये. तर आता जाऊन आपण झोपूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबून द्या, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम बघायला भेटतील. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे स्वर्ग सुखाचा प्रवास दिवस दुसरा. ओम साईराम.